आपण पाहिलं त्यानंतर काल थोडक्यामध्ये आपण पहिली ओळ पाहिली होती. त्याच्यामध्ये अपैशुनम पर्यंत आपण आलो. अहिंसा नंतर कोणतं? सत्यम अक्रोध त्याग शांतिरपैशुनम. तर एकापेक्षा एक सुंदर हे गुण आहे. आणि पहा, याला संपत्ती म्हटलेलं आहे. संपत्ती दोन प्रकारची आहे, एक बाह्य संपत्ती आणि एक आंतरिक संपत्ती. बाह्य संपत्ती म्हणजे पैसा, प्रॉपर्टी, घर, बंगला, गाडी तुमच्याकडे भरपूर आहे, त्याला आपण बाह्य संपत्ती. आणि हे जे गुण आहे ही आंतरिक संपत्ती. दोघांमध्ये फरक काय आहे की जी बाह्य संपत्ती आहे ती सतत आपल्या बरोबर राहत नाही. आपण कुठेही जातो तर आपलं घर किंवा पैसा आपण बरोबर नेत नाही, बरोबर घेऊन जाऊ शकत नाही. बरोबर जरी घेतला तर काही थोडा पैसा घेऊ. बाजारात जातो, थोडेसे पैसे आपण घेऊन जातो. आपण काय म्हणतो, मी थोड्या वेळात येतो बाजारात जाऊन. एक स्वामी म्हणायची, बाजारात गेल्यावर थोडा वेळ होत नाही, म्हणजे विशेष करून माल मार्केट वगैरे भरपूर वेळ. तर आपण पैसे घेऊन जातो, पण सगळा बँक अकाउंट जो आहे बँकमध्ये तेवढा पैसा नाही. पण जी आंतरिक संपत्ती आहे ती सतत आपल्या बरोबर असते. जिथे मी जाईन हे गुण माझ्या बरोबर, त्यांना मी सोडू शकत नाही, कारण त्यांचा संबंध आपल्या मनाशी. तर जिथे मी आहे तिथे मन आहे, पण जिथे मी आहे तिथे पैसा आहे असं नाही. मनाची ही वृत्ती आहे, सद्वृत्ती, चांगल्या वृत्ती, त्या आपल्या बरोबरच आपण घेऊन घेतो. म्हणून याचं महत्व खूप जास्त आहे. तिसरा विचार असा आहे की बाहेरची संपत्ती आणि आंतरिक संपत्ती यामध्ये काही संबंध आहे का? संबंध आहे का? आहे. कारण असं आहे, अनेक लोकांकडे बाहेरची संपत्ती नव्हती, आंतरिक संपत्ती होती. त्या गुणांमुळे त्यांनी प्रयत्न करून, मेहनत करून बाह्य संपत्ती मिळवली. लोक म्हणतात यांनी खूप विकास केला, प्रगती केली. कशी केली? त्याच्याकडे काहीच नव्हतं. त्यामुळे एक देवानी गुण दिला होता. कोणते गुण असू शकतात? धैर्य असेल, चिकाटी असेल, प्रामाणिकपणा असेल, उत्साह असेल. तर असे गुण हीच त्याची संपत्ती होती, त्यामुळे त्यांनी ती मिळवली. दुसरीकडे आपण पाहतो, बाहेरची संपत्ती लोकांकडे भरपूर आहे, पण जर आंतरिक संपत्ती नसेल तर ती सगळी संपत्ती लोक गमावून बसतात. म्हणजे बाहेरच्या संपत्तीचा आंतरिक संपत्तीशी संबंध आहे. आम्ही अनेक राज परिवार, राजकुळ म्हणजे काय म्हणतात, राजपरिवारात वडिलोपार्जित भरपूर त्यांच्याकडे काय संपत्ती, मोठे मोठे महाल होते, पण हे झाले आळशी. अनेक असे आम्ही पाहिले.
त्यांना त्यांचा महाल किंवा बंगला विकावा लागला, कारण यांना करण्याची काही सवयच नाही आहे ना. अनेक असे कुटुंब नष्ट झाले. मग ते ती जी जागा आहे ती विकून एक लहान घर त्याच्यामध्ये राहतात. आता एवढ्या मोठ्या किल्ल्यामध्ये राहू शकत असते. स्वामी सांगत होते 600 एकर जमीन, काय शेत म्हणजे भरपूर, पण काही त्यांनी तसं काही रखरखाव किंवा काही सांभाळ केली. हळूहळू सगळं विकावं लागलं. स्वामीजी म्हणत होते की आम्ही त्यांना सांगतो की शिबिरामध्ये या, तर म्हणे बजेट नाही, पैसा नाही आहे आता. याचा अर्थ काय, जर आपल्याकडे आंतरिक गुण नसतील तर ही संपत्ती मिळालेली असून सुद्धा गमावतो आहे ना दोघांचा समज. अच्छा, या दोन्ही संपत्ती आपल्याला एक तर प्रारब्धापासून मिळालेले, जन्मापासून. काही लोक ते सद्गुण घेऊनच जन्मात, काही लोक अगदी अशा श्रीमंत घराण्यामध्ये त्यांचा जन्म घेतो. या जन्मात तर काही केलेलं दिसत नाही. आई तर सगळं मिळालं, त्यांना कुठून मिळालं, का मिळालं. जर फळ आहे तर त्याचं मागचं काहीतरी कर्म असायला. तर प्रारब्धामुळे त्यांना ती संपत्ती मिळाली. आता वर्तमान काळामध्ये आपल्या हातामध्ये आहे की त्या संपत्तीला वाढवायचं, कमी करायचं, म्हणजे दोन्ही करू शकतो. लोक असं म्हणतात की हा छान आधी होता, पण काय आता आळशी झाला, त्यामुळे जे उपलब्धी सगळे होती ती हळूहळू प्रॅक्टिस नाही करत, असे अनेक लोक म्हणतात. लहानपणी खूप छान आमची मुलगी गाणं म्हणायची, पण जशी अशी ती वाढू लागली, बाहेरची हवा लागली आणि मग त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. आधी लहानपणी हा मुलगा हुशार होता वगैरे, पण दुस्संग किंवा काही कारण झालं. आपण जे असं म्हणतो खाली हात आया है खाली हात जाएगा, असं नाही आहे. बहुत लेके आया है, बहुत लेके जाएगा. सद्गुण दुर्गुण. तर ही संपत्ती जी इथे भगवंत म्हणत आहे, बाहेरची संपत्तीबद्दल चर्चा केली नाही. म्हणून जी मीराबाई म्हणते, पायो भी मैंने राम रतन धन. आणखी हे धन कसं आहे तर म्हणे, खर्चे न खोटे वाको चोर न लुटे. ही आपली स्वतःची संपत्ती आहे, याला चोर लुटू शकत नाही. बाहेरचे लुटू शकत. म्हणून वेदांतामध्ये सुद्धा 6 गुणांना षट संपत्तीच म्हणतात. संपत्ती म्हणजे बहुमोलाची वस्तू आहे, किमती आहे. अच्छा, संपत्तीमध्ये काय आहे, एक गुण आहे कन्व्हर्टिबल. आपण पैशाला वस्तूमध्ये कन्वर्ट करतो, पैसे देऊन वस्तू घेतो. आधी बार्टर सिस्टम असायचा, पैसा नव्हता. तर काय, एक धान्य त्याने दिलं, दुसरं धान्य दिलं किंवा काही वस्तू. त्याचप्रमाणे ही जी संपत्ती आपल्याकडे दैवी संपत्ती जी, ती सुद्धा कन्व्हर्टिबल आहे. या संपत्तीमुळे आपल्याला बाहेरच्या गोष्टी मिळू शकतात, मिळतात. आता मी सांगितलं, त्यांनी प्रयत्न केला, आणखी घर छान बांधलं किंवा त्याचं काय प्रमोशन झालं, तर गुणांमध्ये खूप काय आहे, सामर्थ्य आहे. काही सुद्धा
अनेक असे जेवढे मोठे लोक आहे ना त्यांचं जीवन तुम्ही बघा, सगळ्यांचं चरित्र लहानपण अगदी सामान्य होतं, पण ते हळूहळू मोठे इव्हन बिझनेसमॅन, उद्योजक, आज आपण त्यांना पाहतो, पण त्यांची मागची मेहनत नाही, इतिहास आहे. तर इथे देवानी याच्याकडे आपलं जरा लक्ष द्या असं म्हणतात. नुसतं वाचण्यासाठी नाहीये किंवा नुसतं विश्लेषण करण्यासाठी नाहीये, आपल्यामध्ये बघायचं आहे की किती दान आहे, किती दम आहे, किती यज्ञ आहे, स्वाध्याय किती करत, दान दमश्च यज्ञ. त्यानंतर आपण पाहिलं सत्यम अक्रोध, एक स्वभाव आहे. हे नुसते 2 क्षणासाठी हे गुण नाहीये, येतात जातात असं नाही. स्वभाव, कोणाकोणाचा स्वभावच असतो अपैशुन, कोणाचा स्वभाव पैशुन, नुसतं इकडचे गोष्ट तिकडे. काल आपण पाहिलं कुसूर फुसूर करतात, त्याला काय म्हणतात, कुसूर. मंथराने काय केलं, कैकेयीच्या कानामध्ये विष कालवलं झालं. 14 वर्ष भगवंताला दोष असतील, पण कशाला, तुम्हाला काय करायचं. साधकाचा हा स्वभाव नाही. कह किम कर्मा, शंकराचार्य इथे म्हणतात, कोण काय करत आहे यानी तुमच्या जीवनामध्ये काय फरक, तुम्ही तुमचा स्वभाव अजून खराब होईल. जे आपल्यामध्ये नाहीये त्याची चर्चा करून काय होतं, मग ते आपल्यामध्ये येऊन जातात. आणि दुसरं, आपण दुसऱ्याची चुगली करून त्या माणसाचं हित करत नाही ना, तिसऱ्या माणसाचं, त्याच्याबद्दल याच्या मनामध्ये चुकीची इमेज. तर काही समाज कार्य नाही, समाज घातक आहे. अच्छा, कोणामध्ये दोष असेल तर तो दिसेल ना लोकांना. हू आर यू टू टेल अदर्स. आपल्याला काही भगवंताने अधिकार थोडी दिलाय याचे दोष सांगा, याची कमतरता. ते काय म्हणतात, जर तुम्ही एक बोट समोरच्यावर दाखवलं, 3 बोट साधकाचा हा गुण नाही. पैशुना अर्ध्या गप्पा गोष्टी ज्या होत असतात तर त्याच्यावर हे सगळं होत असतं. कोणाच्या उत्कर्षाची चर्चा, कोणाची पतनाची चर्चा, तो असा केला, तो असा करत आहे, ती असं करत आहे. अरे ठीक करत असेल, पण काय, ते खूप बाहेर मोठी आणि चंचल असतात, त्यांचा हा स्वभाव. आणि लोकांनाही कळून जातं की ही व्यक्ती अशी, म्हणून सावधान, सावध जातात. छान छान असे हे गुण दिले अपयश पररंध्री प्रकट. मग म्हणतात दया भूतेषु कृता. दया, दया म्हणजे कृपा. आणि इथे शंकराचार्यांनी किती छान लिहिलं आहे. दया म्हणजे रामानुजाचार्यांनी कटकाळली. गीतेवर पहा, शंकराचार्यांचंही भाष्य आहे, रामानुजाचार्यांचंही भाष्य आहे. जेवढे आचार्य झाले, रामानुजाचार्यजी म्हणजे विशिष्टाद्वैतचे आचार्य. आता हे सगळे तत्वज्ञान आहे, अद्वैत, विशिष्टाद्वैत. तर ते लिहितात, दया म्हणजे काय, म्हणे असहिष्णुत्वम. असहिष्णुत्व म्हणजे सहन न करणे, म्हणजे दुसऱ्याचं दुःख पाहून आपल्यामध्ये दुःख होणे आणि मला ते सहन होत नाही. तेव्हा म्हणायचं की माझ्या मनामध्ये काय दया होती. याच्या उलट पहा, ज्याचं मन कठोर आहे त्याला काही फरकच नाही पडत.
तर सहन न करू शकणे. त्या अब्राहम लिंकनचं आहे ती गोष्ट. आणि तो जेव्हा संसदेमध्ये जात होता तर रस्त्यामध्ये त्यांनी पाहिलं एक कुत्र किंवा डुक्कर एका गटारीत पडलं होतं आणि ते तडपत होतं. तर त्यांनी त्याच्यामध्ये प्रवेश केला, त्याला काढलं. ते कपडे तुला थोडे खराब झाले पण तो तसाच गेला हल्ल्याने. काय झालं तुम्हाला, हे याचं काय कपडे असे घाण म्हणे. नाही, तो एक पडला होता डुक्कर, त्याला मी काढलं, त्याच्यामुळे असं. सगळे म्हणे अरे वा, तुम्ही किती दयाळू आहे, तुम्ही किती म्हणजे दुःख त्याचं दूर केलं तुम्ही. तो काय म्हणाला माहितीये, म्हणे मी त्याचं दुःख दूर नाही केलं, माझं दुःख दूर केलं. त्याच्या दुःखामुळे मला खूप बेचैनी होत होती की नाही. माझं मला म्हणजे कसं तरी टू गेट रीड ऑफ दॅट, त्याला दूर करण्यासाठी किती मोठं आहे. त्याला म्हणतात दया. यालाच एक शब्द येतो ना, सहानुभूती एक शब्द येतो. सहानुभूती झाल्यावर दया. सहानुभूती शब्द छान आहे, सह अनुभूती. त्याला जेवढं दुःख होतं तेवढ्याच प्रमाणात मला सुद्धा जर दुःख झालं, मग सहानुभूती, आणि मग मी प्रयत्न करीन दुःख दूर करण्याचा. सिम्पेथी म्हणतो, सिम्पेथी. डॉक्टरांकडे आपण जातो, वेगवेगळे आजकाल काय पेथी आहे, ॲलोपॅथी, होमिओपॅथी, नॅचरोपॅथी, एवढेच आहे. आपण जी पेथी नाही पेथी. तर ते आमचे गुरुजी म्हणाले ठीक आहे, डॉक्टर ॲलोपॅथीचा आहे किंवा होमिओपॅथीचा आहे, म्हणजे सगळ्या पैथी आहेत, पण त्याकडे सिम्पॅथी आहे आपल्यासाठी. याचा रोग दूर हो अशी वृत्ती आहे की नाही, तर तो उपचार करू. सांगा, होमिओपॅथी, ॲलोपॅथी, सिम्पॅथी आहे. दया. दया तोच करू शकतो ज्याचं मन थोडं संवेदनशील. मराठीमध्ये काय शकतो, सेन्सिटिव्ह, कोमल. लाग दया कोमल चित संता, नारद विकल जयंता दे. रामायणामध्ये प्रसंग आहे, तो जयंत कावळा, त्यांनी सीतेचा अपमान केला, चोच मारली. भगवंतानी एक गवताची काडी उपटली आणि त्याच्या पाठला आली. आता ती एका बाणाप्रमाणे त्याच्या पाठलाग करत आहे. तो इकडे तिकडे इकडे तिकडे फिरत आहे, वाचवा वाचवा वाचवा. नारद ऋषींनी ते पाहिजे आणि त्यांना दया आली केलं. तर तिथे आहे लाग दया कोमल चित्त, आणि त्याला सांगितलं तू हे चूक केलं, अपराध केला, परत रामाच्या शरणाला. तर म्हणजे काय, कोमल हृदय नसेल म्हणून संत हृदय नवनीत समान, लोण्याप्रमाणे. पण ते काय म्हणतात, ही जी लोण्याची उपमा ही बरोबर नाही. का बरोबर नाही? लोणी गुळगुळीत असत, वितळत, पण ते स्वतःच्या गर्मीने वितळून जात. निज परिता द्रवई नवनीता. पण हा जो संताचं हृदय, ते दुसऱ्याच्या तापामुळे काय होऊन जातं, विरघळत. दुसऱ्याच्या तापा, हा फरक आहे. नाव तुम्ही ठेवलं तर ते काय वेळेला आपोआप मिळून जाईल.
स्वतःवर तर दया सगळेजण करतात की नाही, स्वतःचं दुःख स्वतःवर दया, पण दुसऱ्याचं दुःख पाहून मनामध्ये ही वृत्ती जेव्हा येते तेव्हा त्याला दया. दया आणखी दुसरी काय, कृपा. दया कृपा अजून जवळ जातो. तर इथे म्हणतात सर्वेषु भूतेषु दुःखितेषु. हा आता एक छान, सर्वेषु भूतेषु म्हणजे काय, दया फक्त आपल्या माणसांवर नाही. आपण काय आपल्या माणसाचं दुःख लगेच ओळखतो आणि लगेच प्रयत्न करतो, धावपळ करतो, पण इथे बरं व्यापक अर्थ लिहिलं आहे. सगळ्या भूतांमध्ये जे दुःख आहे ते त्याला सहन होत नाही, त्याला रात्री झोप येत नाही, कसं हे करावं त्याला म्हणतात. खूप छान पुढे म्हणतात अलोलुप्तम. पुढचा अलोलुप्तम म्हणजे इंद्रियाणा विषय सन्निधो अविक्रिया. हे पहा, लोलुप्त म्हणजे लालूच, लालूच म्हणतात, आकर्षण, लालसा नाही, लालसा थोडी इच्छा आहे. लोलुप्तम म्हणजे परत परत तिकडे धावणं, लालची म्हणजे लोभी. तर अलोलुप्त विषय समोर दिसला की धावण्याची वृत्ती, शंकराचार्य म्हणतात त्यानंतर लोलुप्त. याच्या उलट म्हणजे अलोलुप्त, विषय समोर असून सुद्धा त्याला पकडण्याची, त्याला प्राप्त करण्याची वृत्ती नसणे. आता सोपं उदाहरण, जास्त कठीण नाही. ज्याला डायबिटीज झालेला आहे त्याच्यासमोर मिठाई ठेवली, आता लोलुप्त होतं की नाही, एक पाऊनच घेतोय पाऊन. बुद्धी म्हणते नाही नाही, डॉक्टरांनी नाही सांगितलं. मन म्हणतात नाही नाही, एकाच गोष्ट मी डॉक्टरांचं ऐकतो, 7 दिवस ऐकलंय, 1 दिवस नाही. मन आणि बुद्धीचा खूप संवाद चालू असतो. मन म्हणतात ले लो, ये मौका फिर नहीं मिलेगा. कोणी पाहत नाहीये, घेऊन घे. बुद्धी म्हणते पुढे त्रास सोसावा. हा म्हणतो एक आणखीन काय औषध जास्त घेऊन घे, एक गोळी जास्त घेऊन, चालू असतं. याला म्हणतात लोलुप्त. पण ज्याचं मन पक्क आहे तो त्याच्याकडे पाहिलं तरी विक्रिया होत नाही, अविक्रिया, तटस्थपणे तो त्याला. एक तुम्हाला व्हिडिओ दाखवून आहे, गुरुदेवांचा खूप छान, बऱ्याच दिवसात व्हिडिओ दाखवलेले त्याच्यामध्ये खूपच छान. मन बुद्धी शरीर हे तिन्ही कसे भांडत राहतात, आणि त्याचं उदाहरण दिलं ते मिठाईचं. म्हणे आम्हाला भिक्षेला लोक बोलवतात, बोलवायचे घरोघरी जेवायला, आणि म्हणजे सगळं ताट वाढलेलं आहे, वरण भात भाजी, इकडे मिठाई सुद्धा ठेवली, आणि मी मिठाई बाहेर काढतो, नंतर मी त्याला घेईन. आपलं मी जेवत आहे, लोकांशी बोलत आहे, तेवढाच पाहतो की ती मिठाई गायब झाली. त्यांना डायबिटीज होता, कुठे गेली म्हणतात. देर आर सम युजलेस पीपल, दे कम विथ मी, दे आर कॉल्ड एज डिवोटी. काही लोक ते माझ्या बरोबर येतात, खूप त्यांनी गमतीने सांगितलं. आणि कसा तो संवाद होतो त्या मिठाई बरोबर. मिठाई मग ते घेऊन गेले,
बुद्धी रिपीट्स ऑल दोज थिंग्स विच डॉक्टर हे सेड. बुद्धी सगळं ते काही सांगते ते डॉक्टरांनी लोन गेला. तर म्हणे जर नाही म्हणजे अशी सामर्थ्य आपण डेव्हलप केली तर त्याला काय म्हणून आलो. सगळ्यांची काही ना काही कमजोरी असते की नाही, कमजोरी, आणि त्याच्यावर विजय मिळवतो. त्याला म्हणतात कोणाला तिखट म्हणजे खाण्याचं सांगितलं, वस्तू, परिस्थिती, व्यक्ती आणि पूर्ण जग म्हणजे काय सतत तुम्हाला ओढत आहे. माझ्याकडे या, माझ्याकडे या. व्यक्तीबद्दल आकर्षण. आलो मग म्हणतात मार्दवम. मार्दव म्हणजे मृदुता. शंकराचार्य म्हणतात अक्रौर्यम. अक्रौर्यम क्रूरता नसते, गोडवा. व्यक्तिमत्वामध्ये काय पाहिजे? गोडवा पाहिजे. बोलण्या चालण्यामध्ये त्याच्या हालचालीचे एक ग्रेस पाहिजे. आणखीन ग्रेसला काय म्हणू मराठी? हा, डौल. डौल ग्रेस. त्याच्यामध्ये एक आकर्षण पाहिजे आणि ते या माधुर्यामुळे बोलण्या चालण्यामध्ये, विचार करण्यामध्ये मधुमनीषे, मधुजनीषे, मधुमती. वेदांमध्ये हेच म्हटलेलं आहे, जिव्हा मे मधुमत्तमा. माझी जिव्हा गोड होऊ दे अशी प्रार्थना. जिव्हा मे. एक व्यक्ती फार कठोर बोलायची, दुसरे लोक म्हणाले बोलण्याच्या आधी 2-4 थेंब मधाचे तुम्ही जिभेवर ठेवा मग बोल. कमीत कमी त्याच्यामुळे तरी काही गोडवा आहे. आणि एक म्हणायचे पूर्ण काय शरीरामध्ये एवढा गोडवा आहे, शुगर आहे, पण कधी जिभेवर गोडवा आहे. फुल बॉडी विथ फुल ऑफ शुगर. मधुर. देवाचं कसं आहे पहा, बाकी मधुरम ना, मधुराधिपते अखिलम. पाहणं मधुरम, बोलणं, चालणं मधुर, नयनम मधुरम, हसितम मधुरम, चलितम मधुरम, नृत्यम मधुरम. सगळं. तर हा एक स्वभाव आपण आपला बनवू शकतो. आपल्याला जर माहीत नसेल याच्या असंही एक गुण येतात, वाचल्यावर माहीत झालं ना केलं पाहिजे. मार्दवा, मृदू. त्यानंतर वीर चापलम. जे का रंगले गांगले त्याच्यामध्ये आहे मृदुता शब्द संतांसाठी. त्याच्यामध्ये आहे नवनीत. मृदू सबाह्य नवनीत. जैसे सज्जनाचे तुका म्हणे सांगू किती भगवंताची मूर्ती. तोच भगवंताची तिथे आलेला मृदू. मार्दवम. री. पुढचा जो गुण आहे री. री म्हणजे काय? लज्जा, लाज वाटत. लज्जा. लज्जा तर असं म्हणतात नारीणाम भूषण, नारीचं भूषण, पण सगळ्यांचं. लज्जा म्हणजे काय? अकार्य, जे मला करायचं नाही ते करण्यामध्ये जेव्हा मला संकोच होतो त्याला काय म्हणू? लज्जा. जे माझं कर्तव्य नाही, जे शास्त्र सांगत नाही तुम्ही हे केलं पाहिजे आणि ते मी करत आहे आणि करताना जर मला संकोच, भीती वाटत आहे तर लज्जा. याच्या उलट ज्याला काही भीती नाही वाटत तो पण निर्लज्ज. कामातुराणाम भयं न लज्जा. त्याला काही लज्जा नाही.
तर आपण कोणत्या पोझिशन मध्ये आहोत, कोणत्या पदामध्ये आहोत, कोणत्या स्थितीमध्ये आहोत, त्याप्रमाणे काय कर्तव्य आहे काय नाही ते पाहून करणे, विचार करून. नाही आता बस मला करायचंय, मग काय लोक हसतील म्हणून लज्जा आली. आता लज्जा म्हणजे अनेक गोष्टी, पाप करण्यामध्ये काय लाज वाटली पाहिजे. लोकांना मंदिर जाण्यामध्ये लाज वाटते. कोणी पाहिलं तर आतापासून मंदिर, हो मुलांना तर एक दोन तरुण लोक मला म्हणजे मित्रांसोबत असतो तेव्हा इकडे नाही येणार, लाज वाटत. एक मला भेटला, तो म्हणाला की मी थोडी गीतेबद्दल चर्चा करायला लागलो. तो म्हणे तो म्हातारा झाला आहे, आत्तापासून गीतेची चर्चा, म्हातारा झालाय. तर लाज कुठे वाजली पाहिजे, कुठे मी काही करत नाही याची लज्जा आली पाहिजे ना. तर हा सुद्धा एक छान गुण आहे. सगळीकडे लज्जाकडे एक श्लोक आहे, आहारे व्यवहारे च त्यक्त लज्जा सुखी भवे. आहार व्यवहारामध्ये लाभ सोडा, म्हणजे असं निर्लज्जासाठी खायचं नाही, पण अगदी खूपच लागून जर तुम्ही खाल्लं तर पोट नाही, खा जा मागा आमरस अजून वाढा. अंडे खाल्ले की त्याला आमरस, जे लोक नव्हते त्यांनी. तर लज्जा आहार आणि व्यवहार याच्यामध्ये लज्जा सोडून सुखी व्हावे. पण परत विवेक पाहिजे. खूप लाजून लाजून राहिलं तरी काही आधी निर्लज्जाप्रमाणे वाटलं तरी. हे पहा गीतेमध्ये एक सूत्र आहे, सगळ्यामध्ये समता झाला, मॉडरेट बस, अति सर्वत्र वर्ग, हाच नियम आहे. कुठेही पहा सगळीकडे आला. म्हणून देवाने सांगितलं समत्वम योग उच्यते. जास्त झोपायचं नाही, जास्त घालायचं नाही, जास्त खायचं नाही, जास्त फिरायचं नाही, जास्त अगदी कमी नाही, खूप जास्त. म्हणून भगवान बुद्धांनी मध्यम मार्ग सांगितला, मध्यम मार्ग, मिडिल पाथ. लाज कशाची वाटायची. एक असे म्हटलेलं आहे की जे माझ्या आई वडिलांना मी सांगू शकत नाही ते काम म्हणजे लज्जास्पद. ज्याच्याबद्दल माझ्या आई वडिलांना गौरव किंवा असा अभिमान वाटणार नाही, म्हणजे ते कार्य काय चुकीचं. आधार करत आहे, चुकीचं करत आहे. आई वडिलांना लाज वाटते, अरे माझ्या मुलांनी. त्यानंतर मग शेवटचा गुण या श्लोकामध्ये अचापलम. अचापल चपलता, चपलता म्हणजे काय चंचल. भगवान भाष्यकार म्हणतात असती प्रयोजने वा पाणी पादादीना अव्यापार इंद्रत्वम. असती प्रयोजने, असती प्रयोजन म्हणजे काही प्रयोजन नसताना जे तुम्ही हातपाय हलवत आहात, चाळे म्हणजे याला म्हणतात चापला. प्रयोजन नसताना उगीच हातपाय हलवणे, इकडे तिकडे पाहणे, याला म्हणतात चापला. याचा अभाव ज्याच्यामध्ये आहे त्याला काय म्हणू अचापलम. याला पतंजली म्हणतात अंगम अजेयत्वम. ज्यांचा आपल्या अंगांवर विजय नाहीये. खुर्चीवर बसले लोक गोष्टी करत आहे पण पाय हलवत आहे, अशी सवय असते त्यांना. म्हणजे कळत नाही ते अजाण. पण
किंवा खूप आपले नेत्र इकडे तिकडे इकडे तिकडे ते चंचल ते स्थिर उगीचच कोणी पेन आहे तर काय तर लहान पोरांना पाहिजे पेनाशी खेळतात किंवा काय काही करतात कागदावर काही घेऊन फेकत आहे स्वस्त गोष्ट इथं काय एकमेकांचे आपला चिमटी चिमटे आता असती प्रयोजन हे प्रयोजन नाही पण आहे ते नाही माकडाप्रमाणे मंकी माइंड काफी चंचल माकड चापला एक मुलगा सारखं असं करत आणि माकड तिकडे करत म्हणजे हे तू काय करत आहे तो म्हणे सुरुवात त्यांनी तर साधनेमध्ये पहा ध्यानासाठी सगळ्यात पहिली सूचना काय असते स्थिर बसा स्थिर सुखम आधी स्थिरता आता हा सुद्धा स्वभाव आपल्याला विकसित करावा लागेल अच्छा असे एक एक सुंदर वाक पाणी पादादीना अव्यापारयुक्त तो व्यापार व्यर्थ होईल क्रिया कोणी नाकामध्ये बोट आहे कोणी कानामध्ये करत आहे असं नाही तर याप्रमाणे या याच्यामध्ये 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 गुण आणि पहिल्या श्लोकात किती 9 20 झाले पुढच्या श्लोकामध्ये आहे 6 तेज क्षमा धृती शौचम अद्रोहो नातिमानिता भवन्ति सम्पदं दैवीम् अभिजातस्य भारत अभिजातस्य भारत